बरे झाले दादा तू आलास. मी तुला बोलवण्यासाठीच येत होते. भाऊसाहेब नाही आले? नाही, ते नाही आले अजून त्यांच्या खोलीतून. खरे तर भाऊसाहेब त्यांची संध्या आणि रात्रीच्या जेवणाची वेळ कधीही चुकवत नाहीत. भाऊसाहेब जर जेवणार नसतील तर आम्हासही जेवण नको. दादा, अरे रमा, आज काही खरे दिसत नाही जेवणाचे. आपण जेवून घेऊया बरे? नको दुर्गा अक्का, माझी आई म्हणते की पती जर जेवला नाही ना तर आपणही जेवू नये. अगं बाई, हो का? आज सगळ्यांचाच उपास घडणार असे दिसते आहे. तू थांब हा, मी दादाला समजावते. मला पण खूप भूक लागली आहे, पण काय करणार? आई म्हणते ना पती म्हणजे परमेश्वर. हे काय कानावर आले आहे आमच्या? जे ऐकले ते खरे की काय समजावयाचे आम्ही? तुम्ही गप्प आहात याचा अर्थ बहिणीच्या सासरी येण्यास आपणास खरोखरच सवड नाही असे समजायचे का आम्ही? छान. मागे आपण आपल्या बहिणीसाठी अविचाराने एक स्थळ आणले होते. आपण गेल्यानंतर मनास बरे वाटले होते की अविचाराने का होईना पण यमी बद्दल आपणास काहीतरी वाटते, तिचा विचार आपल्या मनात आहे. परंतु तुमचा आजचा सूर पाहून आमचे अंदाज चुकू शकतात असे वाटू लागले आहे. गोपाळराव, पाहुण्यांनी अगत्याने बोलावणे धाडले आहे. अशा वेळी अशा अगोचरपणाची अपेक्षा नाही आपणाकडून. तेव्हा आपल्या मनातली जळमटे क्षमा करा अण्णा, पण मला हे कदापि मान्य नाही. गोपाळराव, श्रीहरी श्रीहरी. चिरंजीव खांद्याला लागतात त्यावेळी बाराबंदी जास्त आवळू नये असे म्हणतात. बंद तुटण्याची शक्यता अधिक असते. ठीक आहे, आम्ही बळजोरी करणार नाही आपणास. आपण आलात तर आम्हास बरेच वाटेल. पण आपल्या घराण्याची पत जाऊ नये असे जर वाटत असेल आपणास तर किमान सूनबाईस येण्यापासून हरकत घेऊ नका. ठीक आहे. निघावया संबळ अवधी आहे अजून. तोपर्यंत आपला निर्णय फिरवलात तर बरे वाटेल आम्हास. ताई काकू, दुर्गे आलीस? उशीर झालाय, पाणी घे. अगो बाई, हे काय? ताट तसेच परत आणलेस? मी तरी काय करणार? भाऊसाहेब जेवले नाहीत म्हणून दादाही तसाच न जेवता गेला. पुरुषांचेही अगदी बरे असते. काही झाले तरी राग मात्र अन्नावर काढतात आणि बायका असतातच नागतुर्या काढीत. आता ती माई गेलीये भाऊजींना समजवायला, त्यांच्या हातापाया पडायला, जेवून घ्या म्हणून. पण ते काही स्वतःचा हट्ट सोडणार नाहीत. सगळे काही स्वतःचा हेका मात्र सोडत नाहीत. बायका आपल्या चुली फुंकून फुंकून कष्टाने रांधतात, त्याचे काही आहे का त्यांना? नाही. दुर्गे, तुला सांगते, बायकांचे दुःख समजण्यासाठी बायकांचा जन्म घ्यावा. हो असो, एक काम कर, त्या ताटातला एक घास खा आणि ते ताट गाई पुढे नेऊन ठेव आणि सरळ आपली पाने घे. आणि रमेश सुद्धा बोलो, बिचाऱ्या पोरीचा जीव सुकला असेल भुकेने.
मी हे जेवण गरम करायला घेते. अहो ताई काकू, मी म्हणाले तिला, पण ती म्हणाली की नवरा जेवला नाही तर मी तरी कशी जेवणार. अगो बाई, ही पोर जेवली नाही तर आपल्या घशाखाली घास उतरेल का? कल्याणच आहे, सगळे कल्याणच आहे. करा काय करायचंय ते. कारण या साऱ्या अनिष्ट रूढींचा सर्वाधिक त्रास स्त्रियांनाच होतो आणि त्याचा विरोध करण्याचे बळ त्यांच्यापाशी नसते. आणि हे बळ प्राप्त करावयाचे असेल तर स्त्रियांना शिक्षण हवे. यासाठी आपण इंग्रजांनी अवलंबलेल्या धोरणाचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या स्त्रियांना शिक्षित केले, अगदी डॉक्टरही केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रिया आज अनेक क्षेत्रात कार्यरत असून पुरुषांना साथ देताना आढळतात. अहो, एवढी कसली चिंता दिसते चेहऱ्यावर? दुसरी कुठली चिंता असणार? एकमेव माधवाची चिंता लागून राहिलेली असते हल्लीकडे. हे समाजकारणाचे खूळ त्याच्या डोक्यामधून कधी जाणार आहे कुणास ठाऊक. बाहेर शतपावली करतोय ना तू मित्रांसोबत? ते तर हल्ली रोजचेच झालेले आहे. याने स्थापन केलेल्या सभांच्या बैठका चालू असतात. ठिकठिकाणी जाहीर व्याख्याने देत फिरत असतो. कसे काय होणार? या उलट आपण आपली स्त्री शिक्षणाची मूळ परंपरा विसरून आपण आपल्या स्त्रियांना रूढी परंपरांचे नाव सांगून शास्त्राधार नसलेल्या गोष्टींच्या पिंजऱ्यात डांबून ठेवतो आहोत. त्यांचे जीवन अंधारात ढकलत आहोत. त्यांना क्रिया शून्य करत आहोत. आणि जोपर्यंत ही सारी जोखडे दूर करून आपण स्त्रियांना आपल्या बरोबरीचा दर्जा देत नाही, तोपर्यंत आपल्या समाजाचा ढासळलेला तोल सावरता येणार नाही. कारण आपल्या स्त्रिया ही अज्ञानातच धन्यता मानत आहेत. कारण त्यांचे डोके चुलीतून बाहेर येणार नाही याची आपण फार मोठी दक्षता बाळगतो. तरुण वय आहे हो. तरुण वयात रक्तात उसळी ही असतेच. पण आपला माधवा मोठा विवेकी आहे. आपल्या शब्दाला केवढा मान देतो तो. आणि तोही वरवरचा नव्हे हो, अगदी मनापासून. आपल्याविषयी फार ममता आहे हो त्याच्या मनी. अहो, ते काय आम्हास ठाऊक का नाही? म्हणून तर त्याची जास्त काळजी वाटते ना. आम्हासही काळजी वाटते त्याची. पण आता त्याचे लग्न झाले आहे आणि त्याची बायको मोठी गोड आहे. वास्तविक या हिंदुस्थानाचे भविष्य हे स्त्रीच्या हातात आहे. कारण एक स्त्री शिक्षित झाली तर तिची अपत्ये आणि सारे कुटुंबच शिक्षित होते. परंतु हे आनंददायी चित्र आपला समाज पाहू शकत नाही याचा मात्र खेद वाटतो. स्वतः किती वेळ बोलतायत मित्रांशी. घ्या ना लवकर जेवून. मला पण खूप भूक लागली आहे. तुम्ही पहा, एकदा का संसारात रमला ना का मग बाहेरचे सगळे व्याप आपोआप कमी होते. हा माधव समाजकारण सोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. एक वेळ तो निंदा पचवेल, दूषणे सोसेल, ग्रामण्यास सामोरा जाईल, पण समाजकारण काही झाले तरी सोडणार नाही. हे नेमस्त वाटतात मऊ, पण त्यांच्या विचारांमध्ये वज्राची ताकद असते. म्हणूनच आम्हास काळजी वाटते ती रमेची. व तिच्या बापास आम्ही वचन दिले आहे. अगोबाई, आता पुढचे सगळे माधवाच्याच हातात. रमेचा संसार काट्या कुटांचा होणार आहे का फुलांचा हे आता भविष्यच ठरवेल. रमा, आपण अशा का उभ्या आहात? आणि चेहराही उतरलेला दिसतोय. काय झाले? कोणी काय बोलले का? नाही, मग मला खूप भूक लागली आहे. म्हणजे तुम्ही जेवला नाहीत अजून? आपण नाही जेवलात ना, म्हणून मी पण उपाशीच आहे. हो, पण
माझी आई म्हणते की पती जर जेवला नाही तर आपणही जेवू नये, नाही तर पाप लागते. रमाबाई, आम्ही जेवलो नाही कारण असो. तुम्हाला भूक लागली आहे ना? चला आपण पाहूया काय करता येईल ते. अहो पण आता सगळी निजानीत चालली आहे. म्हणूनच कुणासही त्रास होणार नाही अशा रीतीने काहीतरी करावयास हवे. चला पाहूया आपण काय करता येईल ते. या. भाई, हा इंग्रजी शब्द आहे. इंग्रजी? हो, तुम्ही म्हणा बरे. फर्स्ट क्लास. फर्स्ट? फर्स्ट नाही हो, फर्स्ट. फर्स्ट. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. सगळी भांडी घासून पुसून झाली म्हणजे जेवण संपले. आता काय जेवावयाचे आपण? घाबरू नका, आम्ही आहोत ना. तुमच्याकडे जादूची छडी आहे की तुम्ही फिरवली की पंचपक्वानाची ताटे येतील? अहो, जादूची छडी नव्हे, पण हे 2 हात आहेत ना. आपण फक्कड असा स्वयंपाक करूयात. पिठलं भाकरीचा भेद करूयात. पण कोण करणार? अहो सांगितले ना, आम्ही. काय? हो, पण भाकरीचे पीठ. मी आणते. बर. वा, फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास म्हणजे उत्तम. हा इंग्रजी शब्द आहे. इंग्रजी? हो, तुम्ही म्हणा बरे. फर्स्ट क्लास. फ फर्स्ट. फर्स्ट. फर्स्ट नाही हो, फर्स्ट. फर्स्ट. फर्स्ट म्हणजे पहिला आणि क्लास म्हणजे वर्ग, दर्जा. ते सोडून द्या. फर्स्ट क्लास म्हणजे उत्तम म्हणा. फर्स्ट. फर्स्ट. फ नाही, फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. क्लास. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. जमले. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. आहे की नाही गंमत? हो. अजून एक गंमत आहे, पण त्याआधी तुम्ही हा घ्या. हा लाडू खा. अजून पिठलं भाकरी व्हायला वेळ आहे. खूप भूक लागली ना तुम्हाला, तोपर्यंत दम धरावयाचा नाही. घ्या घ्या, खा. पण स्वतःनी खाल्ल्याशिवाय मी कसे खावयाचे? घ्या ना तुम्ही. हो, पण सगळे झोपले. खा तुम्ही. खरेच. फर्स्ट क्लास. झाले ना समाधान? खा. रमा, ही पहा गंमत. गंमत? हे पहा, आहे क. क? हो, गिरवा बरे. हो. घ्या. क. हा आहे ख. ख. ग. ग गणपती बाप्पाचा.
ग ग गणपती बाप्पाचा. अय्या ग गणपती बाप्पाचा. ती छान. आता घ. हो तुमचे गाल पहा. सगळे गाल आपण पांढरे केलेत. काय झाले? तुमच्या गालाला पण पीठ लागले. माझे काही चुकले का? अहो तुमचे काही नाही चुकले हे पहा. पाणी अंमळ जास्तच झाले. आता आता काय? झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. घ्या आपला घ काढूया आपण. हा घ हिरवा. घ घ घागरीचा. घ घ घागरीचा. जमले. ते म्हणा ना. काय? ते अच्छा फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. स्वतः मला अंक नाही येत मोजता. म्हणजे त्या दिवशी दुर्गा अक्काने दुर्वा निवडताना सांगितले होते, पण मला ते नीटसे नाही कळले. सांगा ना तुम्ही मला. हो आपल्याला अंकलिपी ही शिकायची, पण आधी आपण अक्षर ओळख पूर्ण करून घेऊ, मग अंकलिपी शिकूया. बरे आता एक काम करा. हा त्या टोपलीतल्या मिरच्या घेऊन या. शाबास. हे पहा. हे 1 2 3 आणि ही 4. मोजा बरे. 1 2 3 4. अरे देवा, या 1 2 3 4च्या नादात माझे काही चुकले का? अहो तुमचे काही नाही चुकले हे पहा. पाणी अंमळ जास्तच झाले. आता आता काय? ताई काकू आम्ही नाही, म्हणजे यांनी. मी नाही, यांनी. नसता उपद्व्याप करायला सांगितलं होतं कोणी? स्वयंपाक करतायत. जेव्हा आम्ही नागदुर्या काढीत होतो तेव्हा जेवला नाही. तुमच्यामुळे रमेश सुद्धा उपास घडला. हो काय गो हे? स्वयंपाक करत होतात की धुळवळ खेळत होतात? ताई काकू ते माई स्वयंपाक हे ताब्यात घे. तुम्ही दोघं जण हातपाय तोंड धुवून घ्या, मी पटपट 2 भाकऱ्या थापते. आता 2 नाही, आता भाकऱ्या थापायलाच बसा. मला खूप भूक लागली. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. ती आमची गंमत आहे. असे का?